नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्यात अभियांत्रिकी, कृषी औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा विविध 18 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातून तब्बल 11,99,091 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। त्यात MST CET अभ्यासक्रमासाठी 7,25,640 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। तर महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे उच्च व तंत्र शिक्षण यासह वैद्यकीय शिक्षण, फाईन आर्ट शिक्षणातील विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा घेण्यात येते। तर दरवर्षी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 20 CET परीक्षा घेण्यात येतात। त्यातील 18 CET परीक्षांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तर या परीक्षांसाठी गेल्या 1.5 महिन्यापासून प्रक्रिया राबवण्यात येत आहे। तर आता BA, BSc, BEd, CET, LLB 5 वर्ष आणि BCA, BBA, BMS, BBM या अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा वगळता अन्य सर्वच अभ्यासक्रमांच्या CET परीक्षांची ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तर PGP, PGO, PGAASLP, DPN, PHN या CET परीक्षांची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही आहे, अशी माहिती CET सेलतर्फे देण्यात आली आहे। तर राज्यात विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा देण्याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृती वाढत आहे। त्यामुळेच CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे। तर दरम्यान CET परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची संधी वाढते, म्हणून देखील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश परीक्षा देण्यास इच्छुक आहेत। तर असे महेंद्र वारभुवन, आयुक्त, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, तर यांनी म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे MST CETसाठी एकूण 7,25,640, MBA MMS या परीक्षेसाठी 1,52,911, LLBसाठी 33,008 5 वर्ष, MCA 39,965, LLB 3 वर्ष 80,125, BEd 79,083, जनरल स्पेशल ELCT, BSc नर्सिंग 53,316। तर इतकी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सो थँक्यू फॉर वॉचिंग।